नमस्कार मित्रांनो, पतीला आवड होती संसाराची तर पत्नीला होती शिक्षणाची। पत्नी शाळेत जात असताना तिच्या मागोमाग पतीने जाऊन भर रस्त्यातच केला भलताच प्रकार। पुढे नक्की काय घडलं आहे ते पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राइब करून घ्या। असं म्हणतात की कोणतीही गोष्ट वयाच्या आधी केली की एकतर चांगलं होतं किंवा काहीतरी भयानकच होतं। असंच काहीसं घडलंय जयश्री आणि रोहित यांच्या संसारात। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारा रोहित गायकवाड वय 22 आणि जिंतूर तालुक्यातील बोरी येथील राहणारी जयश्री वाहवाळ वय 16 या दोघांचं लग्न अगदी अल्पवयातच झालं होतं। परंतु रोहित याला आपला संसार फुलवण्यात रस होता, तर पत्नी जयश्री हिला शिकून काहीतरी बनायची इच्छा होती आणि ती इच्छा रोहितला तिने बोलून दाखवली होती, पण रोहितला ती मान्य नव्हती। शेवटी जयश्री रोहितला सोडून तिच्या माहेरी बोरी येथे येऊन जयश्रीने एका शाळेत 9वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता। रोहितला याचा खूप राग आला होता। त्यानंतर गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी जयश्री शाळेत चालली होती आणि तेव्हाच तिच्या मागून रोहित येत होता। तेव्हा मात्र तो मोकळा नव्हता, तर त्याच्या हातात धारदार शस्त्र होतं। त्यानंतर तो जयश्रीजवळ जातो आणि तिच्यावर रागाने सपासप वार करतो। तशी जयश्री रक्ताच्या थारोळ्यात खाली पडते। त्यानंतर स्थानिकांनी ही माहिती बोरी पोलीस ठाण्यात दिली आणि घटनास्थळी पोलीस आले आणि जयश्री हिला पोलिसांनीच परभणीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी जयश्री हिला मृत घोषित केले। त्यानंतर लगेचच आरोपी रोहित हा बोरी पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहतो आणि गुन्हा कबूल करतो।